नमस्कार, मी कविता. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर ज्याप्रमाणे आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन अगदी विधिवत पंचोपचारे करत असतो, तर त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मीपूजनाची उत्तरपूजासुद्धा करायची असते. तर उत्तरपूजा कशी करावी आणि पूजेतील सर्व साहित्यांचं काय काय करावं, तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. लक्ष्मीपूजन उत्तरपूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी सकाळी करायची असते. तर सकाळी लवकर उठून आपण म्हणजे सर्वप्रथम तर दिवे प्रज्वलित करायचे आहे. दिवे प्रज्वलित केल्यानंतर माता लक्ष्मी, त्यानंतर जे काही आपण पूजेमध्ये देवी देवतांची स्थापना केलेली आहे त्यांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व साहित्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची, लक्ष्मी मातेची आरती म्हणायची आहे, भगवान विष्णूंची आरती म्हणायची आहे. आणि आरती वगैरे सर्व झाल्यानंतर आपण एका हातात म्हणजे उजव्या हातात थोड्याशा अक्षता आणि फुलं घ्यायची आहेत आणि मनातल्या मनात किंवा म्हणजे आपण पूजा करताना आपल्याकडून काही चूकभूल झाली असेल तर त्याबद्दल माता लक्ष्मीकडे आपण क्षमा प्रार्थना करायची आहे. आणि जे हातातील तांदूळ आणि अक्षता आहे तर ते माता लक्ष्मीला तसेच देवी देवतांवर आपण टाकायचे आहेत आणि त्यानंतर कळसावरही टाकायचे आहेत. त्यानंतर कळस हळूवार थोडा हलवायचा आहे. कळस हलवल्यानंतर त्यातील नारळ आपण काढून घ्यायचा आहे. तर ते जे नारळ आहे तर ते तुम्ही म्हणजे फोडून प्रसाद वाटू शकतात किंवा काही जणांना फोडू वाटत नाही, कारण कळस जो असतो तर तो देवीच्या रूपात आपण तो मांडलेला असतो. तर त्यामुळे कळस जर म्हणजे नारळ जर तुम्हाला फोडायचा नसेल तर तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकतात. त्यानंतर कळसामधील जी पाणी आहेत आंब्याची, तर ती आंब्याची पाणी निर्माल्यात टाकायची आहे. त्याच्यानंतर त्यामधील जो काही 1 रुपयाचे नाणे आणि सुपारी आहे तर ते तुम्ही तिजोरीत ठेवायचं आहे. त्याच्यातले जे पाणी आहे तर ते फुलाने संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे आणि बाकीचं जे उरलेलं पाणी असेल तर ते तुम्ही झाडांना टाकू शकतात. तर हे झालं कळसच्या बाबतीत. त्याच्यानंतर पूजेमध्ये मांडलेला लक्ष्मी मातेचा फोटो, नंतर गणपती बाप्पांची मूर्ती वगैरे असेल तर ती आपण आपल्या देवघरात ठेवून द्यायची आहे जागेवर. त्यानंतर सुपारी वगैरे असतील तर तेही आपण पाण्यात विसर्जित करू शकतात किंवा पुन्हा दुसऱ्या पूजेला आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर आपण वहीपूजन या दिवशी केलेलं असतं, तर वहीपूजन केलं असतं तर ते वही आपल्या म्हणजे आपल्या रोजच्या वापरामध्ये तुम्ही ती वही वापरू शकतात. त्यानंतर जे बोळके आपण पूजेमध्ये मांडलेले असतात तर ते बोळके म्हणजे त्यामधील जे धान्य आहे तर ते धान्य आपण आपल्या काही धान्यांमध्ये मिक्स करायचं आहे आणि काही आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकतो. तर अशा प्रकारे त्या धान्यांचा वापर करायचा आहे. आणि तसेच जे बोळके आहेत तर त्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही पुन्हा पूजेसाठी वापरू शकतात आणि असेच पूजेचे नवीन व्हिडिओ किंवा नवीन माहिती जाणून घेण्यासाठी कविता आंबेडकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.